परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. श्री आजूबाई नमः. यतिरूप श्री गुरुराया, दया सिंधू करुणाकरा, तुम्हा विनया भवसागरी, कोण दुजा तारणारा. तुमच्या प्रतापे कीर्ती पसरली सर्वदूर आश्रमाची, त्या कारणे मग भक्तांची झाला आश्रम पंढरी. भेटण्या त्या विठ्ठलासी वाटे गोडी सतत, जनकल्याणासाठी संतांच्या या विभूती. देह कष्टेविती उपकारे, तैसेची गुरुदेवा कष्टला तुम्ही देह. अनंत उपकार झाले भक्तावरी, तेने भाग्य थोर भक्तांचे. स्वये आचरिले तपते अनेक, झाले शुचिर्भूत काया वाचे. आता भक्तासाठी अनेक अनुष्ठाना सोडिला संकल्प मनोमनी. झाला नव्हता आश्रमी सहस्त्रचंडी याग, आणिक गणेश याग. भक्तांच्या हस्ते सर्वसमावेशक असे हे याग झाले संपन्न आश्रमात. तदनंतर झाला श्री विष्णू याग, अतिरुद्र याग तोही झाला. पंचकुंडी नवकुंडी गायत्री याग, गायत्री पुरश्चरण केले तुम्ही स्वये. ब्रह्मवर्चस्व प्राप्त झाले अनेक असे याग सुरू झाले आश्रमी. भक्त झाले त्यात सहभागी, दुःखी कष्टी जीव. संसाराचा ताप अरिष्ट निरसनार्थ आश्रमी येती, त्यामागे होता तुमचा मनोभाव. भावा धर्म संस्कार त्यांचेवरी, तेने परिवर्तन व्हावे आचरणाचे. सहजी घडतसे सेवा आईची, पुण्याची ही प्राप्ती होईल आपोआप न पडे सायास त्यासाठी. कित्येकांना वाटे स्वगृही आपुल्या व्हावे ऐसे कार्य गुरु सान्निध्यात. एकाने मग केली गुरुला विनंती, आनंदे स्वीकारले महाराजे. आनंदाचे डोही आनंद तरंग, सद्गुरूंचे अंतरंग कोण जाणी. माझ्या येण्याने भक्तासी आनंद, आणि शिवानंद दुजा नाही. या कारणे मग घेतला हा वसा, शिष्यांच्या गृहासी जावयाचा. कोठे वैयक्तिक कोठे सामुदायिक होई अनुष्ठान गुरु सान्निध्यात. अपार आनंद लाभे भक्तजना, पुन्हा पुन्हा घडाविशी वाटे गुरुपाद्य पूजा. ज्यांच्या घरी जाती सद्गुरु चरण, झाले कल्याण त्या घराचे. इडापिडा गेली, दारिद्र्यही टळले, ऐश्वर्य संपन्न झाले ते कुटुंब. म्हणून शिष्यागण करीती आर्जव, झाडावी पायधूळ आमुच्या घरी. सद्गुरु माऊली दयेची सावली, नाही केली निराशा कुणाचीही. असो घर मोठे वा असो लहान, सोय गैरसोय शोषितसे नव्हता अहंकार. नाही बडेजाव, साधा सरळ व्यवहार सद्गुरूचा असे. त्यामुळे कुणाची असो चंद्रमौळी, महाल कुणाचा सारखीच वाटे. जेथे मग असे गुरुपाद्य पूजा, तात्काळ त्याची वार्ता कळे शिष्यालागी. आवर्जून शिष्यवृंद धावे दर्शनासी, होतसे त्यांचा परिचय अपरिचितांशी. भेटती परिचित वारंवार, एकमेका भेटणे, कुशलक्षेम पुसणे. सद्गुरुरूपी पुलजोडी सर्वांना, घट्ट रज्जूंनी बांधले हे सारे. नात्या परते नाते गुरुबांधवाचे, गुरुबंधू आपण. हा भाव मनी जोडतसे दोघा गुरुप्रसादे. जात पात श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच राव रंक होतसे समान गुरुचरणी. जावे प्रसाद घेऊन होता आज्ञा श्री गुरुची, टाळू न शके कुणी गुरु आज्ञा. जरी असे त्यांचे काम महत्वाचे, प्रसादा अवेरणे घडत नसे. ज्यांनी आवेरला सद्गुरु प्रसाद, त्यांच्या कामी विघ्न पडत असे. म्हणून गुरु आज्ञा व्हावी शिरोधार्य. गुरुप्रसाद हा नवे उदरभरण, स्वादिष्ट की साधा विचारू नये. होई भावतृप्ती तया लागी, ते अन्न असते प्रासादिक. तनमनाचे तुष्टीकरण करीत असे गुरुसान्निध्यात. प्रसाद हा परवा भावे सेवित असे तात्काळ जन. हा प्रसादाचा महिमा पोथ्या पुराणे वर्णियेला, तो म्या ऐकिला सद्गुरुमुखे. प्रसादाचे असती अनेक प्रकार,
वैचारिक कर्मशील अनुकरणीय कृपाशील आशीर्वादीय प्रसंगानुरूपे यासी जाणावे जाणोनी आचरावे जीवनी आपुल्या सुत विचारी मग सद्गुरूसी आशीर्वादाचा महिमा काय असे. सद्गुरू म्हणती आशीर्वादासाठी अधिकार शक्ती असावी जवळी आशीर्वाद ज्याचे आहे पाठीशी कळी काळाची भीती नाही त्यासाठी असावे सत्कर्मी जीवन हे सत्कर्म धर्माचे भूतमात्रांचे समाजाचे आणि राष्ट्रांचेही. आणि गंमत आशीर्वाद शब्दे जाणून घे अक्षरे आहेत 4 प्रत्येक अक्षराचे ध्यानी घे विवेचन अर्थ त्यांचा काय होत असे. अनंतकाले बहुराज लक्ष्मी शिवप्रसादा कुरु मंगलानी वाताहत नाम शत्रु विनाश बुद्धी ददम मुकुंदम मनसा स्वरामी असा होय अर्थ आशीर्वादाचा. जाणून घ्यावा तो स्वमणी काय कमी पडेल मग त्यास धन्य धन्य होईल नरतोची. सद्गुरूचे हे बोलणे असे मार्मिक बहुधा ते असे लाक्षणिक विचारांती गुह्य सूत्र उलगडले त्यातून अनेक भक्त शिष्य येती दर्शनासी घालिती दंडवत गुरुचरणी घालता दंडवत गुरु उच्चारती जगदंबार्पणमस्तु कल्याणमस्तु स्वयं घेती त्यांचा दंडवत अर्पण करती जगदंबेसी भक्तांचे कल्याण मुखी त्यांच्या असे बाया बापड्याही मस्तक नमविती त्यात विधवा सधवा सतसे गुरु उच्चारती पुत्रवती भव सधवांना हे ठीक असे. सूत विचारी सद्गुरूसी आता विधवा आणिक ज्येष्ठ नारी होय कैसी पुत्रवती. सद्गुरू सांगती सूतासी कारण विधवा आणि ज्येष्ठ नारीसी म्हातारपणी होऊ नये पुत्रशोक म्हणून पुत्रवती भव. आशीर्वाद हा जरी होत असे बाह्यजनासी संवाद आंतरिते असत निर्गुण निराकार भगवती चिंतनाशिवाय नसे रुची मग अन्य कशातच. हाच भासे त्यांचा वैराग्य भाव सामान्यास तो नसे सहसा आकळत. जीव माया आणि ब्रह्म घेत होते ते जाणून हेच होते त्यांचे ब्रह्मज्ञान नंतर मग ते उमदत असे आपणास. अशा या सद्गुरूंचे लाभले ज्यांना सान्निध्य भाग्यवानच ते ठरले जीवलोकी. या रामचंद्र सुत आजूबाई कुळाशी संबंधित सांगत असे गुरुचरित्र यथामती विस्तारुणी. तो हा प्रसाद त्यांचा ठेविलासे तुम्हा पुढे भक्तिभावे त्यांचा करावा आपण स्वीकार करून जाल मग इह परलोकी. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते सद्गुरु महिमा तथा आशीर्वाद निरूपण नाम षष्ठदशोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. षष्ठदशोऽध्यायः समाप्तः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.